रात्री नवरी सतत टॉयलेटमध्ये जात होती. कारण समजताच सासर हादरलं. उत्तर प्रदेशातील एका छोट्याशा गावात घडलेली ही घटना अनेकांना विचार करायला लावणारी ठरली. उत्तर प्रदेशातील हरिपूर नावाच्या गावात अमन आणि काव्या यांचे अरेंज मॅरेज ठरले होते. दोन्ही कुटुंबे प्रतिष्ठित होती आणि अनेक महिन्यांच्या चर्चेनंतर मोठ्या थाटामाटात लग्न पार पडले. गावभर रोषणाई, ढोलताशे आणि पाहुण्यांची गर्दी होती. प्रत्येकाच्या चेहऱ्यावर आनंद दिसत होता. दिवसभरातील लग्नाचे विधी, स्वागत समारंभ आणि सततची धावपळ यामुळे दोघेही थकले होते. रात्री उशिरा सर्व पाहुणे निघून गेल्यानंतर घरात शांतता पसरली. नव्या सुनेच्या स्वागतासाठी सर्वांनी प्रेमाने व्यवस्था केली होती. अमन खोलीत आला तेव्हा काव्या शांतपणे बसलेली होती. काही मिनिटांनी ती अचानक उठली आणि टॉयलेटकडे गेली. अमनने त्याकडे फारसे लक्ष दिलं नाही. नवीन वातावरण असल्यामुळे तिला अस्वस्थ वाटत असेल असे त्याला वाटले. 5 मिनिटात काव्या परत आली, पण पुन्हा काही वेळातच ती उठून टॉयलेटमध्ये गेली. आता अमनच्या मनात प्रश्न निर्माण होऊ लागले. ती काही बोलत नव्हती आणि चेहऱ्यावरही ताण स्पष्ट दिसत होता. अर्धा तास उलटला तरी तोच प्रकार सुरू होता. काव्या वारंवार उठत होती आणि पुन्हा परत येत होती. अमनला तिची काळजीही वाटत होती आणि मनात संशयही निर्माण होत होता. 1 तास पूर्ण होईपर्यंत काव्या तब्बल 12 ते 13 वेळा टॉयलेटमध्ये जाऊन आली होती. अमन पूर्णपणे गोंधळून गेला. एवढ्या वेळा कोण जात असेल हा प्रश्न त्याला सतावत होता. त्याने हळूच विचारायचा प्रयत्न केला, पण काव्या फक्त काही नाही, मी ठीक आहे एवढेच उत्तर देत होती. तिचा आवाज मात्र कमकुवत झाला होता आणि चेहऱ्यावर थकवा स्पष्ट दिसत होता. दरम्यान खोलीबाहेरही हालचाल सुरू झाली. घरातील एका महिलेला काव्या सतत बाहेर ये जा करताना दिसली आणि तिने ही गोष्ट इतरांना सांगितली. काही क्षणातच संपूर्ण घरात कुजबूज सुरू झाली. सासूबाई चिंतेने खोलीत आल्या. त्यांनी प्रेमाने विचारले, पण काव्या काहीच बोलत नव्हती. तिला स्वतःची अडचण सांगायची लाज वाटत होती आणि नवीन घरात पहिल्याच दिवशी कोणाला त्रास द्यायचा नाही अशी तिची भावना होती. अमनच्या मनात अनेक चुकीचे विचार येऊ लागले. काही गंभीर आजार तर नाही ना, किंवा काही वेगळी समस्या तर नाही ना, अशी भीती त्याला वाटू लागली. खोलीतील वातावरण अचानक तणावपूर्ण झाले. शेवटी काव्याच्या डोळ्यात पाणी आलं. तिने शांतपणे सांगितलं की दिवसभर लग्नाच्या गडबडीत तिने वेळेवर जेवण केले नव्हते. सततचे थंड पेय, गोड पदार्थ आणि धावपळ यामुळे तिच्या पोटात तीव्र त्रास सुरू झाला होता. हे ऐकताच घरातील सर्वजण काही क्षण शांत झाले. ज्या गोष्टीचा मोठा गैरसमज झाला होता ती प्रत्यक्षात साधी आरोग्याची समस्या होती. काव्या फक्त संकोचामुळे काही सांगत नव्हती. सासऱ्यांनी लगेच वेळ न दवडता जवळच्या रुग्णालयात जाण्याचा निर्णय घेतला. अमन आणि कुटुंबातील इतर सदस्य काव्याला घेऊन तातडीने डॉक्टरांकडे पोहोचले. डॉक्टरांनी तपासणी केली आणि प्राथमिक उपचार सुरू केले. त्यांनी सांगितले की दिवसभराचा ताण, अपुरी विश्रांती, जेवणाच्या वेळा बिघडणे आणि पचनाचा त्रास यामुळे ही समस्या निर्माण झाली. योग्य औषधे आणि द्रवपदार्थ दिल्यानंतर तिची प्रकृती सुधारू लागली. डॉक्टरांनी स्पष्ट सांगितले की ही गंभीर बाब नाही, मात्र अशावेळी लाज न बाळगता त्वरित माहिती देणे आवश्यक असते. वेळेवर उपचार मिळाल्यामुळे मोठी अडचण टळली. रुग्णालयातून परतताना अमनने काव्याचा हात धरून तिला धीर दिला. तू आधीच सांगितलं असतंस तर आपण इतके चिंतित पडलो नसतो, तो हसत म्हणाला. काव्याच्या चेहऱ्यावरही हलकेसे स्मित उमटले. घरी परतल्यानंतर सासूबाईंनी तिच्यासाठी हलका आहार तयार केला आणि विश्रांती घेण्यास सांगितले. घरातील सर्वांनी तिला मुलीसारखे जपले आणि तिचा संकोच दूर करण्याचा प्रयत्न केला. दुसऱ्या दिवशी सकाळी काव्याची प्रकृती पूर्णपणे सुधारली होती. काल रात्रीची चिंता आता केवळ आठवण बनली होती. घरात पुन्हा आनंदाचे वातावरण निर्माण झाले. गावातही या घटनेची चर्चा झाली, पण नंतर सत्य समजल्यावर अनेकांनी एकच गोष्ट मान्य केली की गैरसमज अनेकदा शांत संवादाच्या अभावामुळे निर्माण होतात. लग्नानंतर नवीन वातावरणात आलेल्या व्यक्तीला संकोच, भीती किंवा लाज वाटणे स्वाभाविक असते. अशावेळी संशय घेण्यापेक्षा तिची काळजी घेणे आणि प्रेमाने विचारपूस करणे अधिक महत्त्वाचे असते. अमन आणि काव्याची ही घटना शेवटी आनंदात संपली. एका रात्रीच्या छोट्याशा आरोग्याच्या समस्येने संपूर्ण घराला धक्का दिला होता, पण योग्य वेळी उपचार, समजूतदारपणा आणि कुटुंबाच्या पाठिंब्यामुळे सर्व काही सुरळीत झाले. त्यामुळे कोणतीही अडचण लपवण्यापेक्षा वेळेवर सांगणे आणि एकमेकांवर विश्वास ठेवणे हेच प्रत्येक नव्या नात्याचे खरे बळ आहे.